महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवसेना प्रमुख आणि आम्हा सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज शिवसेनेचे पक्षप्रमुख या ऐतिहासिक अशा गांधी चौकामध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेनेचे नेते सतीश सावंत, या विधानसभेचे संपर्कप्रमुख आणि माझे सहकारी शैलेश परब, उपनेत्या जान्हवीताई सावंत, युवा सेनेचे मंदार शिरसाट आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व तालुका प्रमुख आणि माझ्या जमलेल्या सर्व शिवसैनिकांनो, खरं तर शिवसेनेचं 1.5 वर्षापूर्वी शिवसेनेचा विश्वासघात करून, तुमचा आमचा विश्वासघात करून, उद्धवजींचा विश्वासघात करून या शिवसेनेची सत्ता या भाजपच्या लोकांनी चोरली। त्यानंतर शिवसेनेचं नाव चोरलं, शिवसेनेची निशाणी चोरली। तरी पण मुंबईपासून 500 किलोमीटर दूर असलेल्या या सावंतवाडीमध्ये आज आपण हजारो संख्येने या ठिकाणी आहात। हीच खरी शिवसेनेची ताकद आहे, हाच खरा ठाकरे ब्रँड आहे। तुम्ही आमचं नाव चोराल, तुम्ही आमचा पक्ष चोराल, तुम्ही आमचे आमदार चोराल, परंतु आमच्या तुमच्यासारखा शिवसैनिक मात्र तुम्ही चोरू शकत नाही। ह्याच शिवसैनिक खरं तर ठाकरेंचा प्राण आहे। खरं तर याआधी सुद्धा शिवसेनेमध्ये गद्दारी झाली। ज्यावेळी गद्दारी झाली त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना उभी राहिली आणि पुन्हा एकदा नवीन आमदार शिवसेनेने दिलेले। खरं तर आता ही लढाई ज्या आपण ऐतिहासिक गांधी चौकात आहोत, त्या गांधी चौकामध्ये सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची सुद्धा बैठक या ठिकाणी झाली होती, त्यावेळी सुद्धा सभा झाली होती आणि त्याच गांधी चौकामध्ये पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एकत्र येतोय। आज आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र वाचवायचा आहे। आपण बघत असाल ही लढाई आता शिवसेनेची राहिली नाही आहे, ही लढाई आता लोकप्रतिनिधींची राहिली नाही, तर ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरातची झालेली आहे। आज आपण बघत असाल की मुंबईतले अनेक उद्योग, आज महाराष्ट्रातले अनेक उद्योग हे गुजरातला पळले जातात आणि मिंदे सरकार आणि भाजपचे इथले नेते या ठिकाणी मुख घेऊन गप्प राहतात। आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सुद्धा पाणबुडी प्रकल्प आता गुजरातला या ठिकाणी हलवला जातोय। आज आपण मुंबईतले कोण लोक शिवसेनेवर टीका करतायत, कोण लोक मराठी माणसावर टीका करतायत, नवनीत राणा असून देत, भांडूपचा किरीट सोमय्या असून देत, ही अशी अनेक मंडळी आहेत जी मराठी माणसाविरुद्ध ह्या गुजराती लोकांची एवढी ताकद झाली आहे की आज गुजरातमध्ये मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि म्हणून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, ही लढाई लढायची आहे। खरं तर आज आपण बघितलं असाल की अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत, अनेक राज्यातले मुख्यमंत्री दबावामुळे भाजपला मिळत आहेत। नितीश कुमारचं उदाहरण तुम्हाला काल परवाचं आहे, परंतु उद्धव साहेब मात्र आपण बघितलं असाल, खरं तर मी तुमच्यापुढे वागणार नाही, एक वेळ माझा मुख्यमंत्री मी सोडेन आणि त्याच ताटबाणीने गेले 2 वर्ष लढतायत आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला राहिलं पाहिजे। सत्ता येईल, सत्ता जाईल, परंतु महाराष्ट्राचा बाणा आहे तो आपल्याला कुठे हलवता कामा नये, तो कुठे कमी पडू देता नाही, ही जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे लढतायत। आज उद्धव ठाकरेंना काय, उद्धव ठाकरे सभेत सुद्धा सांगितलंय की माझा पक्षाला विरोध नाही, माझा प्रवृत्तीला विरोध आहे, नरेंद्र मोदीला माझा विरोध आहे, पण नरेंद्र मोदीची प्रवृत्ती आहे, मीच म्हणजे सगळं। आपण बघितलं असाल की काही दिवसापूर्वी आपण खरं तर देश स्वतंत्र झाला, देश प्रजासत्ताक झाला, की प्रजाची सत्ता आली पाहिजे म्हणून देश स्वतंत्र झाला, परंतु आज काय मोदी सरकार एका माणसाच्या, खरं तर आम्ही ब्रिटिशांकडनं ही सत्ता खेचून आणली का तर लोकशाहीमध्ये सत्ता आली पाहिजे, लोकांची सत्ता झाली पाहिजे, परंतु आज आपण बघितलं असाल बोर्ड सगळीकडे मोदी सरकार। खरं तर याला प्रखर विरोध महाराष्ट्रामध्ये, असं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये या मोदी सरकारच्या फेरीला किंवा मोदी सरकारच्या चित्ररथाला प्रखर विरोध झाला। लोकांनी प्रश्न विचारलेत, लोकांनी त्यांच्या पुढे शेवटी लोकांना या मोदी सरकारच्या रॅली पुढे पोलीस घेऊन या ठिकाणी फिरावे लागलेत। हीच खरं तर मोदी सरकारची जनतेमधली असलेली किंमत आहे। आज एखादे प्रश्न विचारायचे, 10 वर्षापूर्वी आश्वासन काय दिलं होतं आपल्याला की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देतो, प्रत्येकाला घर देतो म्हणून, परंतु हे प्रश्न बाजूला राहिलेत आणि आज राम मंदिर असून देत, खरं तर हिंदू मुस्लिम असून देत, आपल्यातले आले त्यांची ईडी आणि सीबीआय चौकशी बंद, आपल्यामध्ये आले तर ते मुस्लिम राष्ट्रप्रेमी आणि आपल्यातनं विरोधात असले तर ते मुस्लिम राष्ट्र विरोधी अशी भूमिका मांडतायत। आपल्या माहिती की कणकवलीमध्ये असून देत, वेंगुर्ल्यामध्ये असून देत, यांच्यातल्या काही लोकांना भडकवण्याचं काम ही मंडळी करतायत, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता एकदम सदन आहे, साक्षर आहे, ती अशा भूलथापांना बळी पडणार नाही। खरं तर या विधानसभेचं प्रतिनिधित्व करताना सुद्धा आपल्याला काय सांगितलं होतं, फुट्टीनंतर काय सांगितलं होतं की राष्ट्रवादीचे लोक आपल्यावर अन्याय करतायत, राष्ट्रवादीचे लोक आपल्याला निधी देत नाहीत, राष्ट्रवादीचे लोक आपल्याला या मतदारसंघामध्ये निधी मिळत नाहीत, म्हणून या ठिकाणी
शिवसेना फोडण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्याच राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर मांडीला मांडी घालून बसण्याचा प्रयत्न आज कॅबिनेट मंत्री या मतदारसंघाचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर करतायत. खरं तर दीपक केसरकरांनी काय विकास केला ह्याचा प्रश्न अनेक व्यक्ती सांगतील, परंतु आपण बघितलं असाल की ज्या लोकांवर टीका करायचे, आज अब्दुल सत्तार असू देत, हसन मुश्रीफ असू देत, नवाब मलिक असू देत, ही सगळ्या मंडळींच्या मांडीला मांडी लावून करण्याचं काम भाजप या ठिकाणी करतंय आणि त्याला आमचा विरोध आहे. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाहीत, अनेक वक्ते या ठिकाणी बोलायचे आहेत, परंतु आता उद्धवजींचं काही वेळात आगमन होईल. खरं तर एवढ्या शक्तीनिशी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणूक या ठिकाणी आहे. आपले खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा आपल्या ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. खरं तर आपल्या विरुद्ध लढाई कोण करतंय? 4 मंत्री आहेत. एकीकडे 4 मंत्री या मतदारसंघातले 4 मंत्री आहेत, एकीकडे केंद्रीय मंत्री आहेत आणि दुसरीकडे एकीकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, दुसरीकडे तुमच्या आमच्यासारखे प्रामाणिक शिवसैनिक आहेत, प्रामाणिक मतदार आहेत. त्यामुळे ही लढाई आता सत्य आणि सत्तेच्या विरोधात आहे आणि ती आपल्याला लढाई जिंकायची आहे. त्यासाठी आज आपण निर्धार करायचा आहे, उद्धवजींना आपण शब्द द्यायचा आहे की ही लढाई आम्ही जिंकू. पुन्हा एकदा महाराष्ट्राचा झेंडा आपण ज्याप्रमाणे दिल्लीवर फडकला तसाच महाराष्ट्राचा झेंडा आपण दिल्लीपुढे ताटपणे ठेवू असं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.